नारायण कोबरे वयाच्या 65व्या वर्षी रोजगाराच्या चिंतेने त्यांची झोप उडाली आहे। करणार तरी काय? दुष्काळामुळे कुणाच्या शेतात काम नाही। त्यामुळे गेली कित्येक वर्ष शेतमजुरी करून गुजराण करणाऱ्या नारायणरावांना आता काम मिळणं कठीण झालंय। नारायणरावांचं दुर्दैव इथेच थांबत नाही। पैशांअभावी त्यांच्या बायकोचा मधुमेहानं मृत्यू झालाय। चांगला उपचार करण्यासाठी पैसेच नसल्यानं बायकोला वाचवू शकलो नसल्याचं शल्य त्यांना आहे। निपुत्रक असलेल्या या दाम्पत्यानं 6 वर्षांपूर्वी एका नातलगाच्या मुलाला दत्तक घेतलं। हा दत्तक मुलगा आता 7 वर्षांचा झालाय। पण त्याला आधार देणाऱ्या नारायणरावांनाच आता आधाराची गरज आहे। गावात कुणी खायला दिलं तरच या बाप लेकाचं पोट भरतं। एकटं काम नाही लागत साहेब, खायची अशी टारमळ होती, काम नाही लागत। मग कसं ते घर काय आता बसणं कोणा आणायला लागत, काम केलं मग पैसे द्यावं लागते, काम केलं। आता कुठं पैसे धान्याला तर आणायला पैसे नाही, तिकडून पैसे असे। आलेला दिवस कसा ढकलावा हेच नारायणरावांना समजेनासं झालंय। शेजारीही त्यांना मदतीची गरज आहे हे मान्य करतात, पण अडचणीत असलेले गावकरी तरी किती दिवस पुरणार असा प्रश्न आहे। या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे। आता पाऊस पडल्या न कारणानं कुठं काम मिळत नाही, काही मिळत नाही। 2 वेळेचं जेवायचं त्यांचं मुश्किल होऊन जातं, कोणाकडून मागून असेल। आता तुम्हाला त्यांनी सांगितलं की एखादा धडा ज्वारी वगैरे असेल घ्यायची आणि त्याच्यावरती उदाहरण चालवतात। आणि आता त्यांना एकदम हलाखीची परिस्थिती असल्या कारणानं कोणी पैसे म्हणाव किंवा कामसुद्धा म्हणाव देत वगैरे नाही, परंतु तरीही त्यांची अत्यंत धडपड असते। या वयातही नारायणरावांकडे हिंमत आहे, पण मार्ग दिसत नाहीये। पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। त्यामुळेच त्यांच्या या संघर्षाला गरज आहे ती मदतीची, तरच नारायणराव आणि त्यांचा चिमुकला जगू शकेल। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।